हॅलो एव्हरीवन. आता फेस्टिव्ह ऑफरमध्ये आपल्याला काही स्पेशल गिफ्ट सेट आलेले आहे. तर त्याच्यामध्ये अँटी हेअरफॉलचा हा सेट आलेला आहे. तर या सेटमध्ये तुम्हाला मिळतो आहे हा अँटी हेअरफॉलचा शॅम्पू डिओलॉजीचा. त्यानंतर डिओलॉजीचं हे कंडिशनर मिळतं आहे आणि त्यासोबत हे हेअर टॉनिक मिळते. आता तुम्हाला तर माहीत आहे की शॅम्पू कंडिशनर कसं यूज करायचं. सर्वात आधी शॅम्पू यूज करायचा आहे आणि केस ओले केल्यानंतर तुम्हाला शॅम्पू डायरेक्ट हातावर घेऊन तो हेअर वॉश करायचा आहे. काही लोक चुकीच्या पद्धतीने शॅम्पू यूज करता. मगमध्ये पाणी घेता, त्यामध्ये शॅम्पू मिक्स करता आणि मग ते हेअर वॉश करता. तसं करायचं नाही आहे. तर केस ओले करून मग तुम्हाला शॅम्पू यूज करायचा आहे आणि त्यानंतर हेअर वॉश झाल्यावर कंडिशनर तुम्हाला लेंथवर लावायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट तुम्हाला अप्लाय करून त्यानंतर हेअर वॉश करायचं आहे. हेअर वॉश करताना ल्यूकवॉर्म वॉटर किंवा गरम पाण्याने वॉश करायचं नाही आहे. नॉर्मल आपलं टॅप वॉटर, नळाला जे पण टेम्परेचरचं पाणी येतं ते गरम पाणी वापरलं तर आपले मुळं हे नाजूक होतात आणि केस लवकर गळतात. म्हणून गरम पाणी केस धुण्यासाठी कधीच वापरायचं नाही. त्यानंतर आपण जेव्हा केस कोरडे करतो, ड्राय करतो, तर त्याच्यानंतर तुम्हाला हे हेअर टॉनिक वापरायचे. सगळ्यात महत्त्वाचं या अँटी हेअरफॉल किटमधलं हे महत्त्वाचं ऑप्शन म्हणजे हे स्कॅल्प टॉनिक. आता हे स्कॅल्प टॉनिक काय काम करतं, जर तुमचे रूट्स ॲक्टिव्ह असतील, जिथे फॉलिकल्स असतील इथे आपल्या स्कॅल्पवर, तर तिथे नवीन केस येतात. विरळ झालेले केस असतील तिथे नवीन केस येतील, पण तिथे ॲक्टिव्ह रूट्स असले पाहिजे. आता हा अप्लाय कसा करायचा, तर या ड्रॉपरमध्ये तुम्हाला हे हेअर टॉनिक घ्यायचं आहे आणि असं स्कॅल्पवर लावायचं आहे. आणि स्कॅल्पवर कधी लावायचं, ज्या दिवशी तुम्ही हा हेअर वॉश करता. तर हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी लावायचं आणि त्याच दिवशी रात्री झोपण्याआधी असं दिवसातनं 2 वेळा तुम्हाला अप्लाय करायचं आहे. स्कॅल्पवर तुम्ही अशा पद्धतीने लावल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने हे असं मसाज करायचं आहे. दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर तुमचं हे हेअरफॉल अँटी हेअरफॉलचं किट असं यूज करायचं आहे या पद्धतीने. आणि बऱ्याचदा काय होतं, ज्यांचा हेअरफॉल जास्त होतो तर लिटरली केस हातामध्ये येतात. आता हा सेट मी जवळपास 6 महिन्यापासून वापरते. माझी केस पण खूप छान ग्रोथ आलेली आहे. नवीन हेअर येतात. इथे सुद्धा तुम्हाला बेबी हेअर दिसतीलच, तर इथे नवीन हेअर येतात हे. आणि हेअरफॉल माझा भरपूर कमी झालेला आहे. असा हात जर फिरवला तर बऱ्याचदा हातामध्ये केस यायचे, पण आता ते येत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे यूज करायचं आहे.